नमस्कार, मी अंकिता पवार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. काँग्रेसकडून सतीश जारकिहोळीच उमेदवार. कर्नाटक आरोग्य मंत्र्यांच्या विधानावरून नवा गदारोळ. तुरमुरी ग्रामपंचायतच्या जावयाच्या दादागिरीचा निषेध. ग्रामपंचायत समोर ग्रामस्थांचे आंदोलन. लोकसभेसाठी महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवार देणार. रंग, पिचकारी, मुखवट्यांनी बाजारपेठ सजली. मशीनच्या आरोग्यविषयक चौकशीसाठी पथक दाखल. भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहीद भगतसिंग यांच्या स्मृतीस अभिवादन. महामार्गावरून शहरात शिरताना सावधान. सौ श्वेता देसाई यांचे सीए परीक्षेत यश. अभाविपतर्फे रंगदे बसंती कार्यक्रम रंगला. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अन्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अन्वेकर गोल्ड. अन्वेकर गोल्ड 8884388863. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे आमदार सतीश जारकिहोळी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. याची अधिकृत घोषणा बेंगलोर येथे करण्यात आली आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी दोघा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र दुसऱ्या दिवशी बुधवारी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या नावांची निश्चिती अद्याप केली नसल्यामुळे उमेदवारांच्या अर्ज भरण्याबाबत अद्याप संभ्रम दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या निवडणूक विभागाचे काम संथ गतीने सुरू आहे. येणाऱ्या काही दिवसात या कामाला गती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्नाटक आरोग्य मंत्र्यांच्या विधानावरून नवा गदारोळ. विधिमंडळाच्या कामकाजातील चर्चेवेळी अनेक मुद्द्यांवरून सभागृह तहकूब करण्याची वेळ येते. मात्र कर्नाटक विधानसभेच्या सभागृहात झालेल्या नव्या वादग्रस्त चर्चेमुळे सभागृह तहकूब करावे लागले. किती आमदारांचे एक पत्नी व्रत आहे असा प्रश्न आरोग्य मंत्र्यांनी उपस्थित केल्यामुळे सभागृहाच्या कामकाजात गदारोळ निर्माण होऊन सभागृह तहकूब करण्याची वेळ आली. त्यामुळे अधिवेशनाचेही सूप वाजले. माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांच्या विरोधातील त्या वादग्रस्त सीडी प्रकरणी कर्नाटकच्या विधानसभेत गेल्या 2 दिवसांपासून प्रचंड गोंधळ निर्माण झालेला पाहायला मिळत आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या सीडी प्रकरणाची न्यायाधीशांमार्फत चौकशीची मागणी करण्यात आली असताना सीडी प्रकरणाविरोधात न्यायालयात गेलेल्या 6 मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. काँग्रेसच्या मागणीनंतर गेले 2 दिवस विधानसभेत गदारोळ माजला आहे. याचवेळी आरोग्य मंत्री के सुधाकर यांनी केलेल्या एक पत्नी व्रत या विधानावरून पुन्हा एकदा सत्ताधारी भाजप सरकार अडचणीत आले आहे. आरोग्य मंत्री सुधाकर यांनी सीडी चौकशी मागणी आणि मंत्र्यांच्या राजीनामा संदर्भात पत्रकारांशी बोलताना सभागृहात कोण एक पत्नी व्रत आहेत याचीही चौकशी करावी लागेल असे विधान केले. त्यानंतर सुधाकर यांच्या त्या विधानाला विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काँग्रेस निजत बरोबरच भाजप सदस्यांनीही सुधाकर यांच्या त्या विधानावर आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा सुद्धा सुधाकर यांच्या त्या विधानावरून नाराज झाल्याचे कळते. विरोधी पक्ष सदस्यांनी सुधाकर यांनी सभागृहात माफी मागावी अशी जोरदार मागणी केली आहे. तुरमुरी ग्रामपंचायतच्या जावयाच्या दादागिरीचा निषेध. ग्रामपंचायत समोर ग्रामस्थांचे आंदोलन. रोजगार हमी योजनेतील महिलांची उद्धट वर्तन करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या जावयाच्या विरोधात तुरमुरी येथे निदर्शने करण्यात आली. तसेच ग्रामपंचायतीला टाळी ठोकून ग्रामपंचायतीसमोर आंदोलन देखील करण्यात आले. ग्रामपंचायत अध्यक्षांनी माफी मागितल्यानंतर या प्रकरणावर तुर्तास पडदा पडला आहे. तुरमुरी ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या तुरमुरी आणि बाची गावातील रोजगाराच्या महिलांना वर्षातील 150 दिवस काम न दिल्याने जवळपास 300 पेक्षा जास्त महिलांनी एकत्र येऊन प्रथमतः ग्रामपंचायतीत आपले मत कामगार वर्गाने मांडले. पण तेथील पीडीओ आणि पंचायतीकडून योग्य प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे या कामगारांनी तालुका पंचायतीवर धडक मोर्चा काढला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन काम मिळविले. पण या प्रकाराने दुखावलेल्यांनी वेळोवेळी दिलेले काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला.
गावातील खंबीर महिलांनी त्यांना दाद दिली नाही, पण संबंधित कामचुकार पीडीओंनी थातूर मातूर उत्तरे देत वेळ काढून दिवस घालवले आणि यात पंचायतीच्या एका जावयाने आपला काहीही संबंध नसताना रोजगाराला जाणाऱ्या महिलांची हुज्जत घातली आणि महिलांना उद्धट शब्दात उत्तरे दिली। या उपर जावयाने मंगळवार दिनांक 23 रोजी काही महिलांच्या पतिराजांनाही रस्त्यात अडवून त्यांनाही दमदाटी केली। यावर संतप्त झालेल्या महिलांनी एकत्र येऊन मंगळवारी रात्री पंचायतीला 4 कुलूप ठोकले। तसेच बुधवारी सकाळी सर्व रोजगाराच्या कामावरही महिलांनी पंचायतीवर मोर्चा काढून संबंधित तुरमुरी ग्रामपंचायतीच्या पीडीओ आणि जावयावर योग्य ती कारवाई करण्यासाठी धरणे आंदोलन छेडले। या सर्व प्रकारानंतर ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा वैशाली खांडेकर यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर ग्रामपंचायतीचे टाळे काढण्यात आले। यावेळी उपाध्यक्ष चांगदेव बेळगावकर, सदस्य सुरेश राजूकर, समाजसेवक बाळू अस्टेकर, बाबू कुद्रेमणीकर, नामदेव तुप्पट उपस्थित होते। तुरमुरी ग्रामपंचायतीवर गैरसमज होऊन रोजगार महिलांचा मोर्चा पंचायतीवर येऊन पंचायतीला कुलूप लावण्यात आला होता। त्यामुळे मी अध्यक्ष या नात्याने रोजगारच्या महिलांचा झालेला गैरसमज त्यांच्याबरोबर चर्चा करून दूर केलेला आहे। त्याबद्दल कोणी गैरसमज करून घेऊ नये। नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात येऊन 2 महिने झालेले आहेत, त्यामुळे रोजगारची नवीन कामे यादी तयार करून पाठवणार आहे। ती मंजूर झाल्यानंतर नवीन कामांना सुरुवात करून महिलांना रोजगार देण्याचे आश्वासन देऊन समस्या सोडवण्यात आली आहे। नाही म्हणून आम्ही पंचायतमध्ये काम मागायला गेलो ही काय चूक आहे का सांगा आमची? आम्ही काम मागायला गेलो म्हणून आम्ही पुढे गेलो म्हणून आमच्या नवऱ्यानं अध्यक्षाचा नवऱ्याहून ओरडतो की हे तुमच्या बायकांना पुढे लई सैल सोडल्याची, तुम्ही तुमच्या बायकांना आवर घाल्यानंतर जड जाईल म्हणून बोलतो। गल्लीमध्ये लोकांमधनं बोलतो का आमच्या बायकांची इज्जत नाही, बायकांची त्यांची काही इज्जत नाही का? ह्यो आपल्या बायकोला अध्यक्ष करतो तर दुसऱ्याची बायको तिथे रोजगार मागायला जाऊ शकत नाही का? एवढं सांगा तुम्ही मला। हो कुठल्याने एवढं सांगा आम्हाला? आम्ही रोजगार मागायला गेलो तर हो गल्लीमध्ये आमच्या नवऱ्याची इज्जत करतो नाही, आम्हाला पगार हो आपल्या घरामधला देतो की सरकार देतो एवढं सांगा आम्हाला। हो पगार देणार आहे, हो सरकार आहे, सरकारची कामं आहे, सगळे जनतेला कामं आहेत म्हणून आम्हाला बी काम मिळू दे म्हणून आम्ही प्रयत्न करलो। म्हणून आमची काय चूक झाली का? आमच्या घरामध्ये नवरा बायकोमध्ये भांडण होतो, प्रत्येक बाईचा माझंच नाही 5 बायकांच्या घरी गेलेला आहे तो आता सध्या। हिला सुद्धा परवा जाऊन ओरडून आला तिच्या नवऱ्यासमोर, हिच्या घराला सुद्धा ओरडून आला तो। लोकसभेसाठी महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवार देणार। आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने उमेदवार उभा करण्यासंदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने पावले उचलली आहेत। या संदर्भात मंगळवारी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली। मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रामलिंगखिंड गल्ली येथील कार्यालयात बोलविण्यात आली होती। या बैठकीत लोकसभा पोटनिवडणूक आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी होते। या बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समिती लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला। या निवडणुकीसाठी इच्छुकांचे अर्ज मागविण्यात येणार असून येत्या 2 ते 3 दिवसात चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे। या बैठकीत मध्यवर्तीचे सरचिटणीस मालोजीराव अस्टेकर, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, रणजित चव्हाण पाटील, शिवराज पाटील, प्रकाश मरगाळे, मदन बामणे, अरुण कानूरकर, श्रीकांत कदम, संतोष कृष्णाचे, प्रकाश बापू पाटील, रणजित हवळणाचे, राजेंद्र बिर्जे, राकेश पलंगे, सागर पाटील, महादेव पाटील आणि श्रीकांत मांडेकर आदींनी आपले विचार मांडले। बैठकीला समिती पदाधिकारी, मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रंग, पिचकारी, मुखवट्यांनी बाजारपेठ सजली। 4 दिवसांवर येऊन ठेपलेल्या धुलीवंदन आणि त्यानंतर येणाऱ्या रंगपंचमीसाठी बाजारपेठ सजली आहे। यंदा सलग दुसऱ्या वर्षी चायनीज रंगांसह अन्य वस्तू बाजारपेठेतून गायब झाल्या आहेत। देशी बनावटीच्या साहित्य दरातही तफावत नसल्याने विविध साहित्य खरेदीची लगबग सुरू झाली आहे। यंदा 29 मार्चला धुलीवंदन असून 2 एप्रिल रोजी रंगपंचमी आहे। शहर परिसरात रंगांचा उत्साह मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो। दरवर्षी चायनीज बनावटीच्या रंग आणि पिचकारांची खरेदी होत असे। यंदा मात्र देशी बनावटीच्या वस्तूंची चलती राहणार आहे। विविध रंगी पिचकाऱ्या, पंप, एअर प्रेशर गन, वॉटर टँक, डोरेमॉन आकारातील पिचकारी,
मुखवटे या वस्तू लहान मुलांचे खास आकर्षण ठरत आहेत. दिसायला आकर्षक आणि स्वस्त असणाऱ्या चायनीज रंग आणि पिचकाऱ्या यंदा बाजारपेठेतून गायब झाल्याने देशी बनावटीच्या वस्तू खरेदी करण्याला प्राधान्य दिले जात आहे. बेळगाव बाजारपेठेत 1 महिना आधीपासूनच साहित्याचा साठा करून ठेवला जातो. यंदा या साहित्य खरेदीला कोरोना आणि आयात कर वाढीचा अंशतः फटका बसला आहे. भारताने सध्या परदेशातील काही वस्तूंची आयात बंद केली आहे. तसेच खेळण्याच्या वस्तूंवर आयात कर वाढल्याने यंदा रंगपंचमी उत्सवातून चायनीज साहित्यच गायब झाले आहे. देशी साहित्यही दर्जेदार असून किमतीही परवडणाऱ्या आहेत. त्यामुळे खरेदीवर परिणाम होणार नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. म्हशींच्या आरोग्यविषयक चौकशीसाठी पथक दाखल. मंगळवार पेठ गवळीवाडा टिळकवाडी येथे अचानक घडलेल्या म्हशींच्या मृत्यूमुळे गवळी बांधव संकटात सापडले आहेत. आठवड्याभरात 12 म्हशींचा मृत्यू झाल्यामुळे येथील गवळी व्यावसायिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पाहणीसाठी बेंगलोर येथून पशुवैद्यकीय खात्याचे विशेष पथक दाखल झाले आहे. त्यांनी या ठिकाणी पाहणी केली. तसेच मृत्यू झालेल्या म्हशींचे पोस्टमार्टम करून त्याचा अहवाल घेतला आहे. यानंतर आता उर्वरित वरील उपचारासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती डॉक्टर संजीव कुमार यांनी यावेळी दिली. भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहीद भगतसिंग यांच्या स्मृतीस अभिवादन. भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहीद भगतसिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातून जागृती फेरी काढण्यात आली. तसेच शहीद भगतसिंग यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी हातामध्ये मशाली घेऊन या फेरीत सहभाग घेतला होता. कित्तूर चन्नम्मा चौकातील श्री गणेश मंदिर येथून या फेरीला प्रारंभ झाला. कॉलेज रोड मार्गे धर्मवीर संभाजी चौक या ठिकाणी येऊन फेरीची सांगता झाली. कार्यकर्त्यांनी भगतसिंग अमर रहे अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आल्यानंतर शहीद भगतसिंग यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. महामार्गावरून शहरात शिरताना सावधान. महानगरपालिकेने बेळगाव शहर परिसरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईला प्रारंभ केला आहे. त्यामुळे महामार्गावरून शहरात दाखल होणाऱ्या नागरिकांना देखील याचा दंड सोसण्याची वेळ आली आहे. अलारवाड क्रॉस येथे महानगरपालिकेच्या पथकाकडून नागरिकांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. विना मास्क शहरात प्रवेश करू इच्छित असाल तर सावधान अशी सूचना देण्याची वेळ आता महानगरपालिकेवर आली आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने हे पाऊल उचलले आहे. शहर परिसरात भर वस्तीत ठिकठिकाणी तर ही कारवाई सुरूच आहे. मात्र आता महामार्गावरून शहरात शिरताना देखील नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी मास्क वापर आवश्यक करण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. सौ श्वेता देसाई यांचे सीए परीक्षेत यश. ढोणेवाडीतील रहिवासी आणि हुपरीतील प्रसिद्ध कर सल्लागार रोहित देसाई यांच्या पत्नी सौ श्वेता देसाई यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या सीए परीक्षेच्या निकालामध्ये यश संपादन केल्याने परिसरात त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. श्वेता देसाई या कोल्हापूर जिल्ह्यामधून सीए परीक्षेस बसल्या होत्या. या परीक्षेत एकूण 9 जण उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये श्वेता यांचा समावेश आहे. श्वेता देसाई यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल कोल्हापूर येथे झाले. देशभक्त रत्नापण्णा कुंभार कॉमर्स कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवी मिळविल्यानंतर पुढे सीए होण्याचा निर्धार केला. जिद्द चिकाटी परिश्रमच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात श्वेता देसाईने यश संपादन केले आहे. याविषयी बोलताना श्वेता देसाई म्हणाल्या की सीए होण्याचा दृढ निश्चय केला होता. त्यामुळे माझे आई वडील सासू सासरे आणि पती यांनी मला शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. श्रीरंग कुलकर्णी यांचे योग्य मार्गदर्शन आणि नियोजनबद्ध अभ्यास आणि परिश्रमाच्या जोरावर मी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले असल्याचे सांगितले. अभाविप तर्फे रंग दे बसंती कार्यक्रम रंगला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बेळगाव शाखेच्या वतीने मंगळवारी गोगटे कॉलेजच्या के वेणुगोपाल सभागृहात रंग दे बसंती हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शहीद भगतसिंग यांच्या पुण्यतिथी निमित्त देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर पुत्तूर येथील विवेकानंद विद्यावर्धक संघाचे अध्यक्ष डॉक्टर कल्लडका भट्ट, उद्योजक अनिश मेत्राणी,
चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य रामचंद्र गौडा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे समन्वयक स्वामी मर्लापूर, शहर सेक्रेटरी किरण दुकानदार आदी उपस्थित होते। भरतनाट्यमद्वारे कार्यक्रमाची सुरुवात झाली। आनंद होसूर यांनी उपस्थितांचे स्वागत केले। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। श्री गुरु कॉलेज ऑफ नर्सिंग भारतामध्ये सुमारे 20 लाख नर्सेसची कमतरता भासते आहे। यासाठी नर्सिंग अभ्यासक्रम शिकून उत्तम प्रशिक्षण घेता येते। विज्ञान शाखेमध्ये 12वी उत्तीर्ण विद्यार्थी यासाठी प्रवेश घेऊ शकतात। बेळगावातील श्री गुरु कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू आहेत। हा अभ्यासक्रम राजीव गांधी आरोग्य विद्यापीठाकडून प्रमाणित आहे। यासाठी योग्य सुविधा आणि तज्ञांकडून प्रशिक्षण उपलब्ध आहे। प्रशिक्षणानंतर नोकरीची हमी निश्चित। प्रवेशासाठी मर्यादित जागा उपलब्ध। प्रवेश अर्ज करण्यासाठी दिनांक 31 मार्च अखेरची तारीख। अधिक माहितीसाठी त्वरित संपर्क साधा 9035511239 किंवा 8310400603 वर। Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। गांजाच्या नशेमध्ये रिक्षा चालवून पादचाऱ्यांना धडक देणाऱ्या रिक्षा चालकाला नागरिकांनी चांगला चोप दिला। ही घटना मारुती गल्ली येथे मंगळवारी रात्री घडली। सदर रिक्षा चालक हा गांजा सेवन करून रिक्षा चालवित होता। ही बाब नागरिकांच्या निदर्शनास आली। अशातच नरगुंदकर भावे चौक परिसरात त्याच्या मागे काही मोकाट कुत्री लागली होती। त्यामुळे त्याने बेफामपणे रिक्षा चालविण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये काही नागरिकांना धडक दिल्यामुळे त्यांना दुखापत झाली। याची कल्पना येताच या भागातील नागरिकांनी त्या रिक्षावाल्याला अडविले आणि चांगला चोप दिला। शेतकऱ्यांवर ओढवली हेस्कॉम निर्मित आपत्ती। खरीप हंगाम पाठोपाठ उन्हाळी हंगामातही विद्युत हेस्कॉम कडून केल्या जाणाऱ्या लपंडावामुळे शेतकरी वर्ग अक्षरशः हैराण झाला आहे। विहिरीत पाणी असूनही विजेच्या प्रति 10 मिनिटाने लपंडावमुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने नैसर्गिक आपत्तीनंतर हेस्कॉम निर्मित आपत्ती शेतकऱ्यांवर ओढवली असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे। शेती क्षेत्रावर सध्या नेहमीच संकटे येण्याचा सिलसिला सुरू आहे। कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी तर कधी प्रतिकूल हवामानामुळे शेती पिकांवर परिणाम होऊन शेतकरी संकटात सापडत आहे। गेल्या वर्षी उन्हाळी हंगामात पाणी पातळी घटल्याने पिके जळून गेली होती। त्यानंतर गेल्या खरीप हंगामात पिके काढणीस आली असतानाच अतिवृष्टीने ती वाहून गेली। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला। तसेच उत्पादन खर्चात वाढ होत आहे। यामुळे शेतकरी त्रासला असून हेस्कॉमने हे संकट दूर करण्याची मागणी होत आहे। गर्लगुंजीत जीर्ण पाण्याची टाकी जमीनदोस्त।
गर्लगुंजी तालुका खानापूर येथील जागतिक नळ पाणी योजनेअंतर्गत गावाला पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी 25 ते 30 वर्षांपूर्वीची आहे। या पिण्याच्या टाकीला गळती लागली होती, शिवाय जीर्ण झाल्याने धोका संभवत होता। याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या बैठकीत जीर्ण झालेल्या पाण्याच्या टाकीची अनेक वेळा चर्चा झाली आहे, पण अद्याप पाडविण्यात आली नव्हती। परंतु यावेळी ग्रामपंचायतीच्या बैठकीत जीर्ण झालेल्या पाण्याच्या टाकीचा मुद्दा सर्वांनी लावून धरला आणि पुढील धोका ओळखून जीर्ण झालेल्या पाण्याची टाकी पाडविण्यात आली। त्यामुळे गर्लगुंजीच्या नागरिकातील भीती दूर झाली। यावेळी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य, पीडीओ अधिकारी यांचे अभिनंदन होत आहे। डिझेलच्या टँकरमध्ये 3.43 लाखाच्या दारूच्या बाटल्या। गोवा बनावटीच्या मद्याची बेकायदा वाहतूक करणाऱ्या डिझेल टँकरवर छापा टाकून सुमारे 9,43,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मंगळवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास किणे क्रॉस नजीक अबकारी खात्याने ही कारवाई केली। या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे। लिंगस्वामी नरसिंह राहणार नरसिंग, जिल्हा नवलगुंद असे त्याचे नाव आहे। याबाबत अबकारी खात्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी की लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा बनावटीच्या मद्याची बेकायदा वाहतूक करण्यात येणार आहे अशी खात्रीलायक माहिती अबकारी निरीक्षक मंजुनाथ मेल्लीगिरी यांना मिळाली होती। त्यानुसार त्यांनी मंगळवारी सकाळी आपल्या सहकाऱ्यांसह किणे नजीक डिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकरला थांबवून तपासणी केली। त्यावेळी टँकरमध्ये कंपार्टमेंट तयार करून त्यात गोवा बनावटीचे मद्य ठेवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले। एकूण 3,43,000 रुपयांचे मद्य आणि 6 लाख रुपये किमतीचा टँकर असा एकूण 9,43,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सौंदत्ती रेणुका देवस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी के हरीश कुमार यांचा सन्मान। बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमजी हिरेमठ यांची बदली करण्यात आली। त्यांच्या जागी डॉक्टर के हरीश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। डॉक्टर के हरीश कुमार यांनी सोमवारी एमजी हिरेमठ यांच्याकडून सूत्रे स्वीकारली। त्यानंतर मंगळवारी सौंदत्ती श्री रेणुका देवस्थानचे विशेष कार्यकारी अधिकारी रवी कोटारगस्ती यांनी नवे जिल्हाधिकारी के हरीश कुमार यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। यावेळी कोटारगस्ती यांनी सौंदत्ती श्री रेणुका देवस्थान संदर्भात कोणकोणती कामे हाती घेतलेत याची माहिती दिली। जायंट्स ग्रुपच्या वतीने वन अधिकारी निंगाणींचा सत्कार। जायंट्स ग्रुपच्या वतीने जागतिक वन दिनाचे औचित्य साधून वन अधिकारी एस निंगाणी यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जायंट्सचे अध्यक्ष संजय पाटील होते। यावेळी विशेष समितीचे सदस्य मोहन कारेकर, सचिव विजय बनसूर, अविनाश पाटील, मदन बामणे आदी उपस्थित होते। यावेळी अध्यक्षांच्या हस्ते मानचिन्ह, शाल आणि पुष्पहार, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला। प्रारंभी सदस्य मोहन कारेकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले। यावेळी सत्काराला उत्तर देताना निंगाणी यांनी कृतज्ञता व्यक्त केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मदन बामणे यांनी केले। आभार मोहन कारेकर यांनी मानले। यावेळी विविध मान्यवर अधिकारी उपस्थित होते। दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळात शिक्षकांची कार्यशाळा। दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव येथे कला आणि शारीरिक शिक्षण शिक्षक आणि लिपिक यांची संयुक्त कार्यशाळा झाली। अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील होते। उद्घाटन सचिव प्राध्यापक विक्रम पाटील यांनी केले। ते म्हणाले, शारीरिक शिक्षकांनी केलेल्या जडणघडणीमुळे अनेक विद्यार्थी घडतात, ते विविध खेळात चमकतात। डॉक्टर दीपक देसाई यांनी शरीर तंदुरुस्त असेल तर विद्यार्थी कोणतेही ज्ञान अवगत करू शकतो असे सांगितले। पी बेळगावकर यांनी मनोगत व्यक्त केले। ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील यांनी संस्थेची ध्येय धोरणे आणि कार्याचा आढावा घेतला। यावेळी कला शिक्षक महेश साळुंखे, ज्ञानेश्वर मिराशी, GI गुंडकर, MP गोवेकर, RM चिक्कमठ, रणजित कणबरकर, राजू पाटील, PK शेळके यांनी मार्गदर्शन केले। यावेळी लिपिकांच्या कार्याची माहिती मिलिंद वाडकर, गुरुराज पाटील, मंजुनाथ बस्तवाडकर यांनी दिली। SD पाटील यांनी सूत्रसंचालन केले। SN गुरव यांनी आभार मानले। बेळगावच्या आमदारांची विधानसभेत तक्रार। गाव कामगार तलाठी आपण काम करीत असलेल्या गावात राहत नसल्याने लोकांची गैरसोय होत असल्याची तक्रार बेळगाव ग्रामीणच्या काँग्रेस आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विधानसभेत केली। विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी या संदर्भातील प्रश्न उपस्थित केला। राज्यात गाव कामगार तलाठ्यांची कमतरता आहे, त्यांना गावातच राहण्याची स्पष्ट सूचना करावी अशी विनंतीही त्यांनी केली। आमदार बसवराज यांनीही त्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला।
गाव कामगार तलाठी पदासाठी कर्नाटक लोकसेवा आयोगाद्वारे द्वितीय श्रेणीच्या सहाय्यकांच्या स्वरूपात लेखी परीक्षा घेऊन त्यांची नेमणूक करण्याची सरकारची इच्छा आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। महसूल मंत्री आर अशोक यांनी तलाठ्यांच्या भरती प्रक्रियेत कोणताही गैरव्यवहार झालेला नसल्याचे सांगितले। राजहंसगड येथे पर्यटन अधिकाऱ्यांची भेट। राजहंसगड येथे पर्यटन विभाग बेंगलोर येथील अधिकाऱ्यांनी आज राजहंसगड किल्ल्यावरती भेट देऊन संपूर्ण किल्ल्याची पाहणी केली। मागील तत्कालीन काँग्रेस आणि जेडीएस या मैत्री सरकारच्या काळात बेळगाव ग्रामीणच्या विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विधानसभेच्या अधिवेशनात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजहंसगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी आणि किल्ल्याच्या डागडुजीसाठी सुमारे 10 कोटी रुपयांच्या निधीसाठी तरतूद केली होती। त्यावेळी तत्कालीन काँग्रेस आणि जेडीएस या मैत्री सरकारने अधिवेशनात 3.50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता। त्या निधीच्या आधारे बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मार्गसूचीनुसार पर्यटन विभाग बेंगलोर येथील अधिकाऱ्यांनी वेळोवेळी राजहंसगड किल्ल्याला भेट देऊन तेथील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली। वडगाव येथील कर्जबाजारी विणकराची आत्महत्या। कर्जबाजारी झाल्याने विणकराने वडगाव येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। मोहन एगाप्पा डोंबर वय 61 राहणार देवांगनगर 4था क्रॉस वडगाव असे त्याचे नाव आहे। मोहन यांचे जुने घर कोसळण्याच्या मार्गावर होते। धोकादायक बनल्याने ते पडून त्यांनी नवीन घर बांधण्यासाठी 2 वर्षांपासून प्रयत्न सुरू केले होते। यासाठी त्यांनी शारदांबा शक्ती संघातून 40,000चे कर्ज घेतले होते। यानंतर ही रक्कम कमी पडल्याने त्यांनी काही सावकारांकडून तसेच ओळखीच्या व्यक्तींकडूनही हात उसने कर्ज घेतले होते। तरीही त्यांच्या घरचे काम काही पूर्ण होत नव्हते। यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते। त्या नैराश्य भावनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले। लष्करातील प्रशिक्षणार्थी जवान बेपत्ता। मराठा लाईट इन्फंट्री येथे प्रशिक्षण घेणारा जवान बेपत्ता झाला आहे। या प्रकरणी कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे। अंकित तिवारी वय 19 राहणार बर्दवान मध्य प्रदेश असे त्या जवानाचे नाव आहे। 22 मार्च रोजी कोणालाही न सांगता बेपत्ता झाला आहे। तरी सदर जवानाविषयी कोणालाही माहिती मिळाल्यास कॅम्प पोलीस स्थानकाच्या किंवा 112 या क्रमांकाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। रामनगर संघाकडे अयोध्या चषक। अयोध्या क्रिकेट क्लब तर्फे आयोजित फुल पिच टेनिस बॉल क्रिकेटचा अंतिम सामना रविवार दिनांक 21 रोजी SRS स्पोर्ट्स रामनगर आणि साई भैरवनाथ गौंडवाड यांच्यात झाला। रामनगर संघाने सर्वच बाजूंनी उत्कृष्ट खेळाचे दर्शन करीत एका हाती सामना जिंकून अयोध्या 2021 चषकाचा मानकरी ठरला। राहुल जारकीहोळी आणि अरुण कटामळे बक्षीस वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे होते। व्यासपीठावर ग्रामपंचायत अध्यक्षा श्रीदेवी पाटील, उपाध्यक्षा प्रेमा नरोटी, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष राजू मायांना, रेल्वे अधिकारी परशुराम कडोलकर, ग्रामपंचायत सदस्य राजू कुटरे, सुनील पावनोजी, लक्ष्मी कुटरे, जीवन भोसले, गणू रुटकुटे, प्रवीण पाटील, इंद्रजित पाटील आदी उपस्थित होते। शरीर सौष्ठवात PhD मिळविणारे प्राध्यापक। शरीर सौष्ठव क्षेत्रात संशोधन पूर्ण करून बेळगावच्या अमित जडे यांनी PhD मिळविली। गोगटे पदवीपूर्व महाविद्यालयाचे क्रीडा प्राध्यापक आणि माजी राष्ट्रीय शरीर सौष्ठवपटू असलेले अमित शरीर सौष्ठवात PhD करणारे देशातील पहिलेच व्यक्ती असावेत। त्यांनी HDL आणि LDL स्तरातील इंडोफार्मा प्रकारात शरीर सौष्ठवपटूंचा आहार, वजन आणि प्रशिक्षण या विषयावर संशोधन करून ते VTUला सादर केले होते। आता लवकरच होणाऱ्या दीक्षांत समारंभात त्यांना PhD देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। लेडी सेहवाग शेफाली वर्माचे विक्रमी अर्धशतक। भारतीय महिला संघातील धडाकेबाज सलामीवीर शेफाली वर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या तिसऱ्या T20 सामन्यात वादळी अर्धशतक झळकावले। T20 मालिकेतील पहिल्या 2 लढतीत पराभव झालेल्या भारतीय संघाने तिसऱ्या मॅचमध्ये शानदार विजय मिळविला। तिसऱ्या T20 सामन्यात प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला 112 धावा करता आल्या। त्यांनी 7 विकेटच्या बदल्यात ही धावसंख्या उभी केली। भारताकडून राजश्री गायकवाडने 4 षटकात 9 धावा देत 3 विकेट घेतल्या, तर अनुराधा रेड्डी, राधा यादव, दीप्ती शर्मा आणि सिमरन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली। येळेबैल येथे हाफ पिच क्रिकेट स्पर्धा सुरू।
येळेबैल येथे 20 वर्षाखालील युवकांसाठी हाफ पिच क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे। याचा प्रारंभ रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला। मोरिया स्पोर्ट्स तर्फे स्पर्धा आयोजित केल्या आहेत। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मोहन शहापूरकर, नाथाजी मरगाळे, दत्ता मरगाळे, रामा शहापूरकर, राहुल शहापूरकर उपस्थित होते। दीप प्रज्वलन रामा शहापूरकर, राहुल मरगाळे, दत्ता मरगाळे यांच्या हस्ते करण्यात आले। मोहन शहापूरकर यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले। मैदानाचे पूजन नाथाजी मरगाळे, रामा शहापूरकर यांच्या हस्ते करण्यात आले। पहिला सामना वाघवडे संघाविरुद्ध बैलूर संघामध्ये खेळविण्यात आला। पंच म्हणून मोहन शहापूरकर, रमेश आष्टेकर यांनी काम पाहिले। यामध्ये बैलूर संघ विजेता ठरला। सूत्रसंचलन राहुल शहापूरकर यांनी केले। रमेश आष्टेकर यांनी आभार मानले। लीलाबाई रामचंद्र देसाई यांचे निधन। कापोली तालुका खानापूर गावच्या रहिवासी श्रीमती लीलाबाई रामचंद्र देसाई वय 86 यांचे रविवार दिनांक 21 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्या कैलासवासी रामचंद्र गुणाजी देसाई इनामदार यांच्या पत्नी होत। रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक 25 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।